पुरुष श्रेष्ठ की स्त्री श्रेष्ठ हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. व्हिडिओ पूर्ण पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, घंटीचं बटन दाबा आणि ज्यांनी कोणी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर करा. पुरुष श्रेष्ठ की स्त्री श्रेष्ठ या प्रश्नाचं उत्तर म्हणजे दोन्हीही श्रेष्ठ. पुरुषही श्रेष्ठ व स्त्रीही श्रेष्ठ. कारण पुरुषाशिवाय स्त्री राहू शकत नाही व स्त्रीशिवाय पुरुष राहू शकत नाही. दोन्हीही एकमेकांचे आधारस्तंभ आहेत. दोन्हीही एकमेकाचे आधार आहेत. दोन्हीही एकमेकाशिवाय राहू शकत नाही. दोन्हीही एकमेकाशिवाय जीवन जगू शकत नाहीत. दुःख असो, अडचणी असो, समस्या असो, तक्रारी असो, या काही असो, कोणतीही घटना असो, कोणता प्रसंग असो, कोणतंही दुःख असो, दोघेही प्रेमाने, सामंजस्याने सोडू शकतात. परंतु एकटा पुरुष किंवा एकटी स्त्री या दुःखाचा, संकटाचा, या जीवनाचा सामना करू शकत नाही. स्त्रीला कोणी ना कोणीतरी आधार पाहिजे. स्त्रीला कोणी ना कोणीतरी साथी पाहिजे. स्त्रीला कोणी ना कोणीतरी जोडीदार पाहिजे. जीवन चांगलं होण्यासाठी, जीवन रंगमय होण्यासाठी, जीवन छान छान होण्यासाठी, जीवन सुंदर होण्यासाठी, मन लागण्यासाठी, करमण्यासाठी, जीवनाचा आनंद घेण्यासाठी, जीवनाची मजा घेण्यासाठी, जीवनाचा आस्वाद घेण्यासाठी, या चांगलं सुंदर जीवन जगण्यासाठी, या मनाला स्थैर्य देण्यासाठी, आपल्या जीवनाला स्थैर्य देण्यासाठी, आपल्या जीवनाला, मनाला एक योग्य आकार देण्यासाठी, मनातल्या विचारांना एक स्थैर्य देण्यासाठी, एक आकार प्राप्त करून देण्यासाठी एका साथीची, एका जोडीदाराची, एका चांगल्या सुंदर जोडीदाराची गरज आहे, आवश्यकता आहे. कारण स्त्री आपल्या भावना, आपले दुःख, आपल्या समस्या, आपल्या अडचणी कोणासमोर मांडू शकेल? तिच्या मनात काय आहे हे कोणाला सांगू शकेल? तर फक्त आपल्या साथीला, आपल्या जीवनसाथीला, आपल्या जोडीदाराला. आपल्या मनातलं, आपल्या खऱ्या अडचणी कोणाला सांगू शकेल? तर आपल्या जोडीदाराला, आपल्या साथीला. आपल्या भावना कोणासमोर व्यक्त करील? आपल्या साथीसोबत, आपल्या जोडीदारासोबत, किंवा आपल्या साथीसमोर, आपल्या जोडीदारासमोर. म्हणून स्त्रीला चांगलं जीवन जगण्यासाठी, स्त्रीला सुंदर जीवन जगण्यासाठी एका साथीची, एका जोडीदाराची आवश्यकता आहे, गरज आहे. कारण स्त्री पुरुषाशिवाय राहू शकत नाही. मनाला नियंत्रित करण्यासाठी, या मनावर नियंत्रण करण्यासाठी, मनावर संतुलन निर्माण करण्यासाठी, किंवा मनाला आपल्या काबूत ठेवण्यासाठी किती जरी प्रयत्न केले, खूप जरी प्रयत्न केले तरी ते शक्य नाही. आणि ज्याने आपल्या मनाला काबूत ठेवले, आपल्या जोडीदाराशिवाय त्या आपल्या मनाला काबूत ठेवले, नियंत्रणात ठेवले, तो श्रेष्ठ माणूस होय, तो गुरु होय, तो सर्वात श्रेष्ठ माणूस होय, सर्वात श्रेष्ठ स्त्री होय. परंतु शक्यतोवर आपल्या मनाला नियंत्रणात आणणे, या काबूत ठेवणे शक्य नाही. ती खूप कठीण बाब आहे, ती खूप कठीण गोष्ट आहे. म्हणून स्त्री एकटी राहू शकत नाही. स्त्री एकटं जीवन जगू शकत नाही. एकटं जर जीवन जगायचं झालं तर खूप खूप हाल अपेष्टा सहन करावे लागतात. खूप खूप त्रास सहन करावे लागतात. इतरांची टोमणे सहन करावं लागतात. समाजाचं बोलणं सहन करावं लागतं. अति प्रमाणात, खूप प्रमाणात संकटे सहन करावी लागतात.
कारण जीवन काही सोपं नाही, जीवन जगणं काही सोपं नाही. म्हणून स्त्री ही एकटी राहू शकत नाही. तिला कोणी ना कोणी जोडीदार आवश्यक पाहिजे किंवा साथी आवश्यक पाहिजे. जीवन जगण्यासाठी, या जीवनाचा आनंद घेण्यासाठी, या जीवनाची मजा घेण्यासाठी स्त्रीला कोण्या ना कोण्या साथीची, जोडीदाराची आवश्यकता असते. म्हणून लग्न करावं लागते, लग्न करणे आवश्यक आहे. तसेच त्याचप्रमाणे पुरुषाला सुद्धा एका साथीची, एका जोडीदाराची आवश्यकता असते. पुरुषसुद्धा स्त्रीशिवाय राहू शकत नाही. पुरुषसुद्धा आपल्या भावना, आपले दुःख, आपल्या समस्या, आपल्या तक्रारी, आपले मत, आपले विचार कोणासमोर व्यक्त करील? तर फक्त आपल्या जोडीदारासोबत, आपल्या साथीसमोर. म्हणून पुरुषाला सुद्धा एका जोडीदाराची, एका साथीची आवश्यकता असते. कारण पुरुषसुद्धा एकटा राहू शकत नाही. एवढं मोठं जीवन पुरुष एकटा जगू शकत नाही. आपल्या मनातल्या विचारांना स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी, जीवनाला एक सुंदर आकार देण्यासाठी, जीवनाला एक सुंदर रंग देण्यासाठी, जीवनाचा आनंद घेण्यासाठी, मजा घेण्यासाठी, आपल्या सुखदुःखाला, मनातल्या विचारांना थारा देण्यासाठी, या आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी, आपले विचार व्यक्त करण्यासाठी, आपल्या मनात काय आहे ते इतरांसमोर शेअर करण्यासाठी पुरुषाला एका साथीची, एका चांगल्या साथीची, एका जोडीदाराची आवश्यकता असते. म्हणून पुरुषसुद्धा एकटा राहू शकत नाही. अशा प्रकारे दोन्हीही श्रेष्ठ आहेत. एकटा पुरुष श्रेष्ठ नाही, या एकटी स्त्री श्रेष्ठ नाही. तर जेवढा पुरुष श्रेष्ठ आहे तेवढी स्त्री श्रेष्ठ आहे. कारण दोन्हीही या संसाराची चाके आहेत. दोन्हीही या संसार गाड्याची चाके आहेत. दोन्हीही एकमेकाचे आधारस्तंभ आहेत. म्हणून दोघेही एकमेकाशिवाय राहू शकत नाही. दोघेही एकमेकाशिवाय जीवन जगू शकत नाही. म्हणून दोघांनीही प्रेमाने, सामंजस्याने, चांगल्या रीतीने, सुंदर रीतीने, चांगल्या विचाराने राहायला पाहिजे. तक्रार न करता, किरकिर न करता, कर्कशा न करता, भांडण न करता, एकमेकाचं गाऱ्हाणं न गाता, लालच हाव न करता, तक्रारी न करता, एकमेकांनी प्रेमाने, सामंजस्याने, गोडीने, आवडीने, शिस्तीने, एकतेने राहायला पाहिजे, जीवन जगायला पाहिजे. म्हणून पुरुष श्रेष्ठ की स्त्री श्रेष्ठ या प्रश्नाचं उत्तर दोन्हीही श्रेष्ठ, दोघेही श्रेष्ठ. म्हणून पुरुष आणि स्त्री या दोघांनाही अलग करणे शक्य नाही. म्हणून पुरुष आणि श्रेष्ठ हे दोन्हीही श्रेष्ठ आहेत. हे दोघेही तेवढेच महत्त्वाचे आहेत. हे दोन्हीही संसाराची चाके आहेत, संसार गाड्याची चाके आहेत. हे दोन्हीही देशाची खरे रत्न आहेत. हे दोन्हीही देशाचे खरा आधारस्तंभ आहे. दोघांनीही एकमेकाला श्रेष्ठ समजू नये. पुरुषाने स्वतः एकट्याला श्रेष्ठ समजू नये, स्त्रीने स्वतः एकटीला श्रेष्ठ समजू नये. स्त्रीनेही कोणताही अहंकार करू नये. स्त्रीनेही कोणत्याही प्रकारचा अहंकार करू नये, स्वतःला श्रेष्ठ समजू नये. कारण ती पुरुषाशिवाय राहू शकत नाही, पुरुषाशिवाय आपलं जीवन जगू शकत नाही, पुरुषाशिवाय जीवन जगू शकत नाही. पुरुषाशिवाय तिच्या जीवनाला अर्थ येत नाही, पुरुषाशिवाय तिच्या जीवनाला रंग येत नाही. खऱ्या अर्थाने ती जीवन जगू शकत नाही.
तसेच पुरुषाने सुद्धा स्वतःला श्रेष्ठ समजू नये, कोणत्याही प्रकारचा अहंकार करू नये, कारण पुरुषसुद्धा स्वतः एकटं जीवन जगू शकत नाही. पुरुष हा स्त्रीशिवाय राहू शकत नाही. पुरुषाच्या जीवनाला स्त्रीशिवाय रंग येत नाही, आकार येत नाही, आधार प्राप्त होत नाही, उल्हास प्राप्त होत नाही, अर्थ प्राप्त होत नाही. म्हणून दोघेही तेवढेच श्रेष्ठ आहेत. दोघेही देशाची रत्न आहेत. दोघेही आधारस्तंभ आहेत. दोघेही सुंदर जीवनाचे प्रतीक आहेत, चांगल्या जीवनाचे प्रतीक आहेत, रंगमय मजेदार आनंदी जीवनाचे, सुखी जीवनाचे प्रतीक आहे. म्हणून दोघेही एकमेकाशिवाय राहू शकत नाही. म्हणून दोन्हीही श्रेष्ठ आहेत. पुरुष आणि स्त्री हे दोन्हीही श्रेष्ठ आहेत. एकटा पुरुष श्रेष्ठ नाही व एकटी स्त्री श्रेष्ठ नाही. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.